राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. महाविकास आघाडीचा न्यू पनवेलमध्ये सिडको कार्यालयावर मोर्चा. 24 तास पाणी पुरवठ्यासाठी महिलांसह कार्यकर्त्यांचा आक्रोश. मडके फोडून हांडे आपटत निषेध. न्यू पनवेल परिसरातील नागरिकांना दररोज पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने सिडको कार्यालयावर भव्य मोर्चा आज सकाळी काढण्यात आला. महिलांसह शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाईबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून 24 तास पाणी पुरवठा करा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आंदोलक महिलांनी मडके फोडत आणि हांडे आपटत सिडको प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रवेश गेटवरती तीव्र निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रशासनास इशारा देत म्हटले की न्यू पनवेलमध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था न झाल्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल. मोर्चात शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पार्टी, मनसे घटक पक्षांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अखेर सिडको अधिकारी डॉक्टर वीरेंद्र पाटील चर्चा करून लवकरच पाणी कमी येणाऱ्या बिल्डिंगच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वे करून पाणी पुरवठा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सदर मोर्चाला माजी आमदार बाळाराम पाटील आणि माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रकाश म्हात्रे, शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख शिरीष गरत, शहर प्रमुख यतीन देशमुख, काँग्रेसच्या महाराष्ट्र सचिव मालतीताई म्हात्रे, माजी नगरसेवक शशिकला सिंग, मनसेचे जिल्हाध्यक्ष योगेश चिले, समाजवादी पार्टीचे अनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व तुषार पाटील, सामाजिक न्याय विभाग पनवेल व शहर जिल्हाध्यक्ष संजय ननावरे, अमित पडवळ, आनंद भंडारी, विश्वजित मारवा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय उपस्थिती राहिली. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, न्यूज पनवेल. अरे या सिडको प्रशासनाचं करायचं काय? अरे माधुर या सिडकोचं करायचं काय? पाणी देणार नाही. पाणी आमच्या हक्काचं. पाणी आमच्या हक्काचं. पाणी आमच्या हक्काचं. हा प्रशासनाचं करायचं काय? हा प्रशासनाचं करायचं काय? पाणी आमच्या हक्काचं. नाही कोणाच्या बापाचं. डॉक्टर वीरेंद्र व्यंकटेश पाटील, मी तुमच्या पनवेलमध्ये ही जी पाण्याची सेवा देण्यासाठी मागच्या 3 तारखेला जॉईन केलं आहे, 3 ऑक्टोबर 2025ला. त्याच्यानंतर आल्यानंतर एकदा दिवाळीमध्ये थोडासा इमर्जन्सी शटडाऊन झाला आणि त्याच्यानंतर 2 दिवस थोडासा पाण्याचा त्रास झाला. पण त्याच्यानंतर आज मागच्या 1 आठवड्यामध्ये सगळ्या लोकांपर्यंत पाणी पोहोचलं आहे असं सगळे माझ्याकडे रिपोर्ट आहे. व्यवस्थित पाणी आहे. आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी पण सफिशियंटली आपल्याला MGPकडून सध्या मिळतं आहे. त्याच्यातही काही कमतरता नाही. काही मागण्या आत्ता तुमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी माझ्याकडे दिलेल्या आहेत. 3 मागण्या प्रामुख्याने आहेत की MGPसोबत एक जॉईंट मिटिंग आपल्याला करायची आहे. तर ती आम्ही आता नियोजन करून तुम्हाला कळवू की कधी ती मिटिंग होईल. दुसरी की ज्या सोसायटीमध्ये आज अशा परिस्थितीत पण काही ठिकाणी पाणी येत नाही, अशी जी काही कंप्लेंट आहे त्याला मी पर्सनली अटेंड करतोय. पण पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की बाबा त्यांना तुम्ही सर्वे करा. तर त्याच्यासाठी मी स्वतः रेडी आहे कधी पण 24 आवर्स. हे काही मी जे अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, मला त्याची जाण आहे. खूप चांगलं काम मला दिलेलं आहे पाणी वाटपाचं. आणि मी इथं काही नवीन नाही पनवेलकरांना, मी इथं ऑलरेडी सेवा देऊन गेलो. पण पाण्याची सेवा मिळाल्या त्याचं खूप चांगलं काम मिळालं मला. आणि 24 तास मी अवेलेबल आहे. म्हणजे मी नोकरी किंवा काम नाही करत, तर सेवेसाठी इथं आलो आहे. त्यामुळे तुम्ही लोक थोडं निश्चिंत व्हा की तुम्हाला पाणी व्यवस्थित मिळेल. आणि तिसरी मागणी ही होती की पुढची काय उपाययोजना आहे. तर सध्या ज्या सुरू आहेत त्या उपाययोजनेबद्दल माझी चर्चा झालेली आहे की काही पाईपलाईन आपण ऑगमेंटेशन करतो, सेक्टर 17मध्ये नवीन पाईपलाईन टाकतो. याच्यापेक्षाही दुसरे काही पाण्याच्या टाक्या कधी बांधणार किंवा अजून काही विषय मांडले त्याच्याबद्दल मी सांगितलं की आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन मी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
त्या बाबतीत एक लेखी पत्र आता आम्ही देतोय आणि तुम्ही मला असं वाटतं की पनवेलकरांनी माझं खूप छान स्वागत केलं. खूप खूप धन्यवाद. आणि महाविकास आघाडीचा आणि आता सेक्टर 17 कडे पाईप टाकताय ते कधी पाईप टाकताय तेवढं आम्हाला सांग. त्याची 1 वर्षाची मुदत आहे आमच्याकडे 365 दिवस. पाईप कधी एकदा सँक्शन झाला फिजिकल बार चार्ट तुम्ही नक्की कळलं. पाठीमागं लागून सँक्शन करून द्या. हो हो. संपवा. या मोर्चासाठी आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने हजर राहिले. त्याचबरोबर आपले नेते आदरणीय आमदार बाळाराम पाटील साहेब, आपले जिल्हाध्यक्ष श्रीदादा घरात, योगेशजी चिले साहेब, आमचे काँग्रेसचे आमचे मोरे साहेब, जुन्या लाईन झाल्यात आणि त्याच्यामुळे पाणी तिकडे पोहोचायचा प्रॉब्लेम होत आहे. आणि त्याच्यासाठी एक जॉईंट इन्स्पेक्शन सिडकोच्या कर्मचारी आणि आपण मंडळी ज्या ज्या सोसायटीना अडचण आहे त्या सोसायटीने ते कळवावं आपल्याला. आपण साहेबांना घेऊन तिथं जाणार आहोत. दुसरी एक जॉईंट बैठक एमजेपी सिडको आणि आपण अशी एक होणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मान्य केलेली आहे की काही ठिकाणी ज्या जुन्या लाईनी झाल्यात त्याच्या पाईपलाईन एका 8 दिवसानंतर त्याचा शेड्यूल साहेब आपल्याला शेअर करतायत. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर एक अजून मागणी आपण केलेली की नवीन पनवेलला सुरुवातीला 2 पाईपलाईन होत्या, 2 पाण्याच्या टाक्या होत्या. एक सेक्टर 12ची पाण्याची टाकी तिला जवळजवळ पडून 12 ते 15 वर्ष झालेत. अजूनही तिकडं सिडकोचं दुर्लक्ष आहे आणि त्याच्यामुळे एकाच पाण्याच्या टाकीवरती आज जास्त लोड येतोय आणि तो लोड कशा पद्धतीने शेअर होईल त्यासाठी साहेबांना त्याची आम्ही विनंती केली की बाबा त्याचा काय स्टेटस आहे. मग सिडको तिकडे टाकी बांधणारच नाही आहे का, तर त्याच्या बाबतीतली माहिती साहेब जे तुम्ही जो 8 दिवसाच्या याच्यात आम्हाला जी माहिती येतात त्याच्यात ही माहिती आम्हाला शेअर करा की ते आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून जे काय असेल ते, पण ती पण माहिती मिळाली पाहिजे. कारण नवीन पनवेलचा अर्धा पार्ट नेरा रोडच्या या साईड दक्षिणेला असतो, दुसऱ्या साईडला उत्तरेला अर्धा पार्ट आहे. तर त्या साईडला एक टाकी झाली तर पाण्याचा जो काय तुटवडा आहे तोही त्याचे गांभीर्य थोडंसं कमी होईल. आपण चांगल्या पद्धतीने सर्वांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला, सर्वांनी शांततेत आम्हाला सहकार्य केलं.